नमस्कार, मी धीरज इंगळे. तर आजची तारीख 1 एप्रिल आणि आपण दिवसाची सुरुवात वेळेत केली आज. आणि आपण या महिन्यामध्ये एक 50,000 पर्यंत आहे आपलं प्लॅनिंग की 50,000चं काम आपल्याला करायचं. त्या हिशोबाने आपण काम करतोय. तर व्हिडिओमध्ये बघा, आज आपल्याला उबेरच्या स्पेशल राईड भेटलेले आहेत. सगळे बॅक टू बॅक उबेरच्या राईड आहेत. एकच ओलाची झाली, बाकी सगळे उबेरचे आहेत. आणि गुगल पण भेटलेलं आहे आपल्याला. तर आणि छोटंसं शेअर मार्केटचं पण आपण एक ट्रेड घेतलेलं आहे. तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, तुम्हाला नक्कीच आवडेल. गुड मॉर्निंग. सकाळचे झालेत 5:47. आपण चाललो CNG फिल करायला. CNG दोन गाड्या आहे, ते आपण 0 करून घेऊ आणि आपण निघालो CNG. गुड मॉर्निंग. आपण निघालो CNG फिल करायला. आज बघूया, आज 1 एप्रिल. तर आज बघूया महिन्याची आपण एक टार्गेट ठेवू स्वतःसाठी की 50,000 आपल्याला अर्निंग करायचे. तर 50,000 करायला किती राईड करायला लागतात बघूया महिन्यामध्ये. करतो अपडेट. तसं भोसरीवर नाशिक फाटा डायरेक्ट आपल्याला राईड भेटली लोणी काळभोरची उबेरकडनं. 401 फेअर कस्टमरचं झाले. आपल्याला दिले 344. गाडी चालली 31 किलोमीटर. तर हे 10 रुपये किलोमीटरच्याच हिशोबाने रेट भेटलेला आहे आपल्याला. थोडा रेट जास्त हवा होता आणि उबेरचं नेहमीच असेल, पण पहिली राईड होती आणि मोठी राईड होती, सो मी कंप्लीट केली. 6:58 झालेले आहेत आणि गाडी 32 ते 31 किलोमीटर चालली समजा, आणि 344. तर आता इथनं स्टेशनच्या साईडला वगैरे हडपचा त्या साईडला बघावं लागेल, कारण इथनं राईड भेटणं तर मुश्किल आहे. तर ओला आणि रॅपिडो करतो चालू, बघू जर त्यांच्याकडनं राईड भेटली आपल्याला तर करतो अपडेट. उबेरकडनं आपल्याला एक राईड भेटली परत 20 किलोमीटर काहीतरी राईड दाखवली बुद्धरपेठीतली, आणि 3.3चा पिकअप आहे. कस्टमरचा कॉल पण आलता. सो चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. ठीक आहे, आता हे थोडंसं आतमध्ये पण कॉल आलाय, सो कन्फर्म आहे राईड. चाललोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. वाघोलीपासून आपलं लोणी काळभोरपासून आपल्याला दगडूशेठची एक राईड भेटली, ती आता आपण कंप्लीट केली. आणि त्याच्या ॲडव्हान्समध्येच आपल्याला वाघोलीची 400 काहीतरी फेअर दाखवला, 401 का 404. आपण ॲक्सेप्ट केली आणि आलोय कस्टमरच्या लोकेशनला. मेसेज केला, आता कॉल करतो. आणि जवळपास 1 तास लागेल. 400 म्हणल्यावर 1 तास लागेल. आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती वेळ लागला, किती आपल्याला भेटले. उबेरकडनं ही राईड भेटली होती आपल्याला वाघोलीची. 2 स्टेपमध्ये होती. 459 बिल झाले कस्टमरचं. आपल्याला किती भेटले काय माहिती, पाहिलं नाही. आणि ती राईड कंप्लीट व्हायच्याच आधी आपल्याला आणखीन एक राईड पडली निगडीची. 371 फेअर दाखवले. तर बॅक टू बॅक उबेर चालू आहे फक्त आज. आणि ॲक्सेप्ट करून चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला. राईड कंप्लीट झाल्यानंतर इथं पण 1 तासभर लागेल माझ्या हिशोबाने. आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आपण आलो आहे निगडीला. आपल्याला वाघोलीपासून राईड भेटली होती निगडीची. 371 फेअर दाखवलं होतं. 366 आपल्याला भेटले. कस्टमरचं बिल झालं 421 रुपये. तर बॅक टू बॅक राईड चालू आहे. याच्या आधीची आपण जी राईड केली दगडूशेठपासून वाघोलीची, ती मध्ये एक स्टॉप होता हडपसरचा. हडपसरचा स्टॉप घेऊन पुढं जायचं होतं, तर ती पण एक झाली. 450 काहीतरी होतं. तर टोटल आपला अर्निंग दाखवते आता 1292. 1300 रुपये आपलं अर्निंग झाले उबेर. आणि बॅक टू बॅक राईड आहे आत्तापर्यंत. म्हणजे सकाळी 5:45 समजा 6ला जे चालू केलं आहे ते आता 10:15 नॉन स्टॉप. गाडीतनं उतरलेलं पण नाही आहे. आणि ॲडव्हान्स राईड आहे सगळ्या. 4 राईड काहीतरी झाल्यात वाटतं. आणि एक राईड कंप्लीट व्हायची आधीच पुढची राईड. एक राईड कंप्लीट व्हायची आधीच पुढची. बॅक टू बॅक राईड आहेत उबेर. आणि सगळ्या मोठ्या 300, 350, 400 अशाच राईड आहेत आपल्याला. आणि आत्ता पण एक येत होती हडपसरची. 396 रुपये दाखवलं होतं फेअर. पण मला आता थोडंसं फ्रेश व्हायचं आहे आणि भूक पण लागलेली आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे. सो आता आपण कुठंतरी फ्रेश होऊ. आणि इथं निगडीमध्ये गीता पावभाजी म्हणून एक आहे, तर इथं असं आसपास. तर ठीक आहे, जातो आणि बघू इथनं पुढं जातोय, करतो अपडेट. आपण फ्रेश झालोय, नाश्ता वगैरे केलाय. आणि आपल्याला इथनं अकुर्डीपासनं निगडीपासनं कोरेगाव पार्कची राईड पडली ओलाकडं. 320चा फेअर दाखवलाय. 22 किलोमीटरची राईड आहे आणि 1.6चा पिकअप आहे. समजा 23 किलोमीटरची राईड. 320 फेअर ठीक आहे. 1 तास लागेल. आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती फेअर भेटला, किती वेळ लागला. ठीक आहे.
आलोय आपण ड्रॉप लोकेशनला. कस्टमरचं बिल झालंय 405, जवळपास 1 तास लागला आपल्याला आणि 333 रुपये आपल्याला दिले. तर 333 आणि 1290 समजा 320, तर आपलं 1620 रुपयाचं काम झालेलं आहे. टाइम झालाय 12:13. 147 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता पासपोर्ट ऑफिस पासून पुढे निघलो. आता इथं रोडला कुठेतरी साईडला घेऊन आपण उबेर वगैरे चालू करू. आणि मध्ये आपण छोटासा एक वेळ भेटला होता, तिथं नाश्ता केला. तिथं शेअर मार्केट ट्राय केलं. 266 रुपये आपल्याला तिथं निघले शेअर मार्केटमधनं आणि टॅक्स वगैरे कटून ते 250 रुपये आपल्याला भेटतील त्यामध्ये. तर ते झाले 250 रुपये आपले. तर टोटल आपलं झालंय आपलं 1870 रुपयाचं काम. तर इथनं भाऊ कुठं जातोय करतो अपडेट. घोरपडीपासून आपल्याला राईड भेटली होती चाथवडेची, त्याच्यामध्ये नंतर त्यांनी हिंजवडी पण स्टॉप ऍड केला. तर कस्टमरचं बिल 347 काहीतरी झाले, 320 रुपये आपल्याला भेटले. तर आज सगळ्या उबेरच्याच राईड आहेत मोठ्या मोठ्या आणि आपल्याला टोटल फेअर झाले उबेरचं 1612. 333 रुपये एक ट्रिप आपण ओलाची केली आहे आणि आपलं शेअर मार्केटचं 265 रुपये. तर टोटल असं जर केलं तर आजचं अर्निंग आतापर्यंत 2200 रुपये झाले. टाइम झालाय 1:35. गाडी चालली 176. 2 गाड्या CNG आहे. तर आज काल आपण उबेरची एक सुद्धा राईड नव्हती मारल्यामुळे आज उबेर आपल्यावर खुश आहे आणि कंटिन्यू बॅक टू बॅक राईड आहेत उबेरच्या आणि सगळ्या 300, 250, 300 हे अशाच राईड आहेत सगळ्या उबेरच्या. तर इथनं आता बघतो कुठं जायचं. आता होम लोकेशन टाकतो इथनं किती लांब आहे, कारण 2 गाड्या CNG आहे आणि बघूया शेअर मार्केट मध्ये काय भेटते का आपल्याला, संधी ऑपॉर्च्युनिटी येते का. ठीक आहे, करतो अपडेट. सातवडेपासून आपल्याला आपण टाकलं होतं गोटो टाकलं होतं घरच्यासाठी आणि आपल्याला राईड भेटली मोशीची, जाधववाडीची. बरोबर CNG पंप इथनं हार्डली 200-250 मीटरवर आहे. तिथं आपला गॅस पण संपला, एकच गाडी राहिली आणि ट्रिप पण एंड झाली. कस्टमरचं बिल झालंय 255. टोटल आपलं 1800 रुपये उबेरकडनं झाले, 333 रुपये ओलाकडनं आणि आपले 265 रुपये शेअर मार्केटचे. तर असे टोटल जर केले तर 2398, समजा 2400 रुपये आज आपला अर्निंग झाले. टाइम झालाय 2:30 वाजले. गाडी चालली 192.6 किलोमीटर. गॅस एक गाडी राहिलाय. समजा 600-650च्या CNG मध्ये आपण 1800चं काम केले. उन्हाळा आणि AC पण चालू आहे कंटिन्यू. सकाळपासून AC चालू आहे आणि आता आपण इथं CNG फिल करू उद्यासाठी. ठीक आहे, आणि आज अशा प्रकारे आपण 2:30 वाजता एंड करतोय. आणि आज व्यवस्थित ट्रिप झाले, सगळ्या व्यवस्थित ट्रिप आहेत. गोटू पण भेटला आपल्याला घरच्या साईडची ट्रिप, कुठं वेट पण करावं लागलं नाही. आज उबेरकडनं व्यवस्थित ट्रिप भेटल्यात आणि आपल्याला. आणि आता CNG भरू. समजा आजचा दिवस म्हणजे आपलं टार्गेट जे आपण डोक्यात ठेवलंय 50,000 या महिन्यामध्ये आपण आहे प्लॅनिंग आपलं, त्या हिशोबाने आज तर मग झालेलं आहे. 2400 मधले 2400, 600, 1800 रुपये आपला अर्निंग झाले आज सगळे जाऊन, गॅस वगैरे जाऊन. तर ठीक आहे, बघू आता उद्या काय होतंय, करतो अपडेट.